आपण मैदानाचा ताबा घ्या आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्या। या ठिकाणी आपण पाहतोय आतापर्यंतच आपण 22 हा आकडा पाहिला होता, जो शेवटच्या षटकामध्ये नक्कीच आला होता। सर्वाधिक धावा ज्या षटकामध्ये 22 हा आकडा पाहिला होता, परंतु या षटकामध्ये आपण पाहतोय 23 धावा आल्यात, म्हणजे एक राऊंड अजून वाढवलाय। मोठं षटक, मोठी धावसंख्या उभारले आणि त्याचमुळे जर पाहिलं तर जी धावा 18 धावा होती 3 षटकानंतर, ती धावा आता मात्र जाऊन पोचली तब्बल 41 धावांवर, म्हणजे तब्बल 23 धावा या शेवटच्या ओव्हरमधून आल्या आणि धावसंख्या वाढवली गेली। सलामीची 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। एका बाजूला निलेश मिश्रा आपल्याला पाहायला मिळतो, तर दुसऱ्या बाजूला जब्बीर। चला थोडीशी घाई करायची आहे, प्लीज विनंती असेल। क्षेत्ररक्षण सजवून घ्या लगेचच। आयोजकांकडून आम्हाला वारंवार सूचना येत आहेत की ही मॅचसाठी आपण भरपूर वेळ लावलाय आणि का नाही लागणार। जर पाहिलं तर 11 चेंडू तब्बल टाकले गेले आणि त्याचमुळे जर पाहिलं तर ही एक ओव्हर एक्स्ट्रा म्हणून आपण मोजली जाते। तर आपण पाहतोय गोलंदाजीसाठी जावेद तयार झालाय, फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय। पहिला चेंडू जर पाहिला तर थोडासा बाहेर होता, फिरवण्याचा प्रयत्न केला, परंतु हा वाईटच्या स्वरूपाने रन्स मात्र इथे पाहिला जातोय। पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात जब्बीर खान JK मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। हा खराब चेंडू आहे, इथे मात्र आपण पाहतोय चेंडूला तर अडवलंय। इथून ह्या चुका तुम्हाला कमी कराव्या लागणार आहेत। चांगली गोलंदाजी नक्कीच जावेदची राहिली आतापर्यंत। हा गोलंदाज जर पाहिलं तर हा गोलंदाज पॅराडाईज संघासाठी देखील एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याचा वापर केला होता, परंतु आज आपण पाहतोय त्यांच्याच विरोधात पुन्हा एकदा गोलंदाजी करताना। ओहो, यावेळेसचा हा महत्वाचा विकेट मैदानाच्या बाहेर जाईल। जब्बीर खान बॅक टू द डगआउट। इथून जर पाहिलं तर खरोखरच एन्जॉयमेंट मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाले, कारण की सर्वात महत्वाचा गडी मैदानाच्या बाहेर जातो। तर पाहिलं तर एक एन्जॉयमेंट वेगळीच आपल्याला पाहायला मिळाली, कारण की महत्वाचा गडी कोणताही प्रतिस्पर्धी संघ असो, जेव्हा जब्बीरचा विकेट येतो तेव्हा मात्र खूप चांगल्या पद्धतीने आपल्या संघाला इथून जर पाहिलं तर एन्जॉयमेंट करताना पाहायला मिळत आहेत। त्याच पद्धतीने आपण पाहतोय महत्वाचा गडी बाद झाल्यानंतर एक वेगळीच एन्जॉयमेंट झाली। आता मात्र आपण पाहतोय थोडासा दबाव टाकण्याचं काम केलं जाईल का, आणि निशांत पवार एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला निलेश मिश्रा आपण पाहतोय, परंतु दोघांकडेही क्षमता आहे। जब्बीर बाद झाल्यानंतर कित्येक सामन्यामध्ये निलेशने बॅटिंग केले, कित्येक सामन्यामध्ये निशांतने बॅटिंग केले, आज देखील आता तेच करायचं आहे। निशांत आणि निलेशला ही मॅच आहे ती इथे मात्र जिंकून द्यायची आहे। बघूया कशा पद्धतीचे प्रयत्न असतील, परंतु जावेद फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे ओळख आहे, ज्याच्याकडे पाहिलं जातंय, तो गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, ज्याने आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आपल्या संघासाठी। खूप चांगली गोलंदाजी केली मी म्हणेन। यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका तर सजवलाय आणि हा चौकार जातोय। थोडस खराब क्षेत्ररक्षण, संदीपने देखील बॅकअप देण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी, परंतु चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय चौकारासाठी 4 धावा। हुनेन याला आपण पाहिलं थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण करताना, आणि त्याचमुळे जर पाहिलं तर थोडेसे चेंजेस केले यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये। आता मात्र हुनेनला आणलंय। इथून पाहतोय मी म्हटलंय की जरी पॅराडाईज संघाचा जब्बीर बाद झाला तरी 2 फलंदाज असे आहेत ज्यांनी अनेक मॅचमध्ये कायापलट केले, आणि ही कायापलट इथे मात्र देखील केली जाईल का तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर।
जावेद पुन्हा एकदा आज चेंडू जर पाहिला तर लेग कट करण्याचा मारा करण्याचा प्रयत्न, फिरकी टाकवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु हा वाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त धाव मोजली जाईल. ओहो पुन्हा एकदा तोच चित्र, पुन्हा एकदा वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव मोजली जाते. एक्स्ट्राच्या रनांचे आतापर्यंत जर विचार केला तर तब्बल 4 धावा या एक्स्ट्राजने आल्या आहेत, ज्यामध्ये 1 नो चेंडू आणि 3 वाईड अशा 4 धावा एक्स्ट्राजने येतात. 4 धावा या बाउंड्रीजने येतात. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 8 धावा स्कोर कार्डवरती लागल्या आहेत. चांगला फटका इथून मात्र आपण पाहतोय, परंतु तिथे चपळाईने चेंडूला पकडलाय. संदीप चांगले क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूवर जर पाहिलं तर रन्स आतापर्यंत एकंदरीत 8 धावांवर थांबवून ठेवलंय. निशांत ज्याच्याकडे ताकद आहे, नजाकत आहे, चांगले फटके मारण्याचा, चांगला गॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न नक्कीच त्यांना करावं लागणार आहे. फलटा चेंडू आहे, कापलाय चेंडूला, परंतु तिथे चांगले क्षेत्ररक्षक कीच आपण पाहतोय, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. येस 4 मिनिटं झालेली आहेत. ओव्हर अजूनही समाप्त झालेली नाही. लक्षात असू द्या तुमच्याकडे 4 षटक टाकण्यासाठी 15 मिनिटाचा अवधी आहे, त्यामुळे तुम्हाला थोडीशी घाई करावी लागणार आहे. इथून आपण पाहतोय थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत. राजू ऑन साइड रिझन मध्ये जातोय. एकमेकांचे डावपेच, एकमेकांचे खेळ माहिती आहे एकमेकांना. आहा इथे मात्र आपण पाहतोय विचार केला तर काय घडलंय, काय बिघडलंय. यावेळेस जर पाहिलं तर एका बाजूला प्रयत्न आहे की निशांत स्टंप आउट झालाय, परंतु दुसऱ्या बाजूला रनआउट देखील आलाय. काय घडलंय, काय बिघडलंय, कारण की पंचांचा इशारा आउटचा आलाय आणि इथून किंग या ठिकाणी आपण पाहतोय होमस्पाइस बोट्सच्या माध्यमातून तिन्ही अँगल आपण चेक केले. तिन्ही अँगल मधून आपल्याला रिझल्ट्स इथे मात्र आलेला आहे आणि रिझल्ट्स आहे जो चेंडू आहे तो पंचांकडे आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळे नो चेंडू नाही आहे. दुसऱ्या बाजूचा डिसिजन आहे आउट का नॉट आउट, हा पंच आपल्या जागेवर जातील आणि डिसिजन देतील. यस नॉट आउटचा इशारा आलाय, म्हणजे फलंदाज इथे सेफ आहे. दोन्ही डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचले गेलेत. क्लीन अँड क्लिअर आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाचे रिव्ह्यूज जे आहेत ते अजूनही बाकी आहेत. चला घाई करा प्लीज, भरपूर टाइम घेतात तुम्ही. बोईसर पॅकर्स संघ तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपला आता टाइम मोजणं नक्कीच चालू आहे, त्यामुळे तुम्ही जास्त वेळ दौडवू नका. मित्रांनो घाई करा प्लीज. बघा रिव्ह्यू घेतला मी, तुम्हाला मीटिंग करायला वेळ मिळालाय आणि आपणच ते 1 तास खेळलो होतो, मग आपण दुसऱ्याला सांगू शकत नाही आहे. जी शिस्त डिसिप्लिन आला ती करा. इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला रिव्ह्यू घेतल्यानंतर खूप वेळ डिस्कस करण्यासाठी. चला फिल्डिंग लावा, अंपायर सांगा त्यांना नो डिस्कस नो डाऊट.
आणि मी जर समालोचन करताना मला आयोजकाचंच बाजू घेऊन मी बोलणार. टुर्नामेंटला बोलवा की नका बोलू, पण खूप वेळ घेतात. 9 धावा Discuss स्कोर घेतात. लावा कार्ड center क्षण. चला प्लीज, तुम्हाला विनंती असेल, यावेळेस आम्ही वारंवार विनंती करतोय, पॅनल्टी द्यायला कोणत्याही आयोजकाला आवडत नाही आहे, परंतु तुम्ही टायमाचं बंधन ठेवणं खूप गरजेचं आहे. मॅच इंटरेस्टिंग आहे सर्वांना माहिती आहे, परंतु त्यावेळेसाठी तितकाच टाईम घ्या जेवढं तुम्हाला नक्कीच टाईम घेता येईल. यावेळेस एक्स्ट्रा टाईम जर तुम्ही घेतील तर तुम्हाला ती पॅनल्टी इथे मात्र घ्यावी लागेल. युनियन आलाय, युनियन युनियन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर इथे खराब चेंडू आहे, नोचा इशारा आलाय पंचांकडून. नो +1 अशा 2 धावा या ठिकाणी मोजल्या जातील. लेग कटर गोलंदाजी करताना कुठेतरी शॉट ऑफ लेन चेंडू आणि त्यानंतर नोचा चेंडू आलाय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर 2 धावा आल्या आहेत. ओहो, पुन्हा एकदा खराब चेंडू. यावेळेस दोन्ही चेंडू जर पाहिले तर त्याच पद्धतीने टाकलेत. नोचा इथे मात्र इशारा आलाय. अतिरिक्त धावा या ठिकाणी बहाल करताना जी चुकी मी म्हणेन पॅराडाईज संघाने केली आहे ज्या शेवटच्या षटकामध्ये, ती चुकी आता मात्र आपण पाहतोय बोईसर पॅकर्स संघ देखील करतोय की काय. टायमाचं बंधन आहे, लक्षात असू द्या प्लीज. तुम्हाला वेळोवेळी आम्ही सूचित करतोय की आपल्याकडे टाइम जो आहे तो मोजला जातोय. पुन्हा एकदा पाहतोय आपण थोडंसं चेंजेस केलंय, रेहानला आणलंय. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर थोडंसं चेंजेस केलंय. आहा, पहिला चेंडू यावेळेस जर पाहिला तर संदीप होता या ठिकाणी. चेंडू जर पाहिलं तर त्याला देखील भेटला नाहीये. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. आतापर्यंतची आपली पॉवर दाखवतोय. जबरदस्त फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली या चेंडूवर. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने मारलाय. याही वेळेस मिळेल चौकार. जो काम राजूने केला होता तो काम आता निशांत पवार करतोय. चांगली फलंदाजी, चांगली बॅटिंग मात्र दर्शवतोय. चेंडूवर धावा येताना चला, एक मिनिट स्कोर थांबा. कार्डवर जाऊन पोहोचतील. एकंदरीत 21 धावा. पाठीमागे जे खेळतात त्यानं बंद करा. दोनदा त्यांचा चेंडू आलाय आणि आताचा चेंडू देऊ नका, कारण चेंडूवर चेंडू आदळला मग तुम्ही काय देणार. पाठीमागे जे खेळतात त्याने कृपया बंद करा. दोनदा तुम्ही इन मॅच मध्ये चेंडूवर चेंडू आदळला मग काय करणार. खूप जबरदस्त मॅच चाललाय. कृपया करून पाठीमागे खेळताना चेंडू मध्ये येऊन देऊ नका. 21 धावा झाल्यात. 21 धावा, 21 रन्स. 21 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज रेहान सज्ज असेल. याही वेळेस कॉलवर टप्प्याचा चेंडू, परंतु यावेळेस विचार केला तर थोडीशी चुकी झाली निशांत पवार कडून. थोडासा मोह आवरला नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झाला आहे. काफी बढ़िया मैच मैदान के अंदर अगर देखा जाए तो 21 रन अभी तक 21 रन बने हैं और दोनों तरफ से फायर चालू है. गुड्डू न्यू बैट्समैन मैदान के अंदर गुड्डू आए हैं. अगर रेहान की बात की जाए तो तीसरे ही गेंद पे विकेट छटकाया उन्होंने. 2 चौके की मदद से अगर देखा जाए तो स्कोर आगे बढ़ाने की कोशिश निशांत पवार की रही थी वहां पे. ये गेंद थोड़ी सी नीचे डाली थी, अच्छी गेंद थी. इस गेंद को खेला लेकिन कोई रन नहीं मिलेगा. डॉट गेंद यहाँ पे आती हुई स्कोर अभी तक रुकता हुआ स्कोर कार्ड पे 21 रन.
फिर से एक बार इस गेंद को ऑन साइड में खेला है बहुत बढ़िया तरीके से। यहाँ पे राजू थे वहां पे, अच्छे गेंद को रोका और उतने ही तेज हिट करने का प्रयास था उनका, लेकिन सिंगल रन्स यहाँ पे चुराया। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब तक की 5 गेंद हुई है, 5 गेंद में कोई भी एक्स्ट्रा नहीं है, लेकिन स्कोर कार्ड अगर देखा जाए तो 5 गेंदों में 9 रन अभी तक खर्च किए हैं गेंदबाज ने। नीलेश मिश्रा फिर से एक बार फुल टॉस गेंद थी, यहाँ पे क्या हुआ है और ये बढ़िया विकेट मिलता हुआ, विकेट बैक टू द डगआउट। नीलेश जाते हुए सिस्टम नहीं है ये भी देखा गया। आणि यावेळेस जर पाहिलं तर आउट होतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डावखुरे हाताचा फलंदाज शिवरामला आता कुठेतरी इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला जातोय। बघूया शिवराम देखील तितकाच चांगला फलंदाज आहे। अजूनही जर पाहिलं तर ह्या 2 फलंदाजावर पूर्णपणे दावेदार आहे। धावसंख्या स्कोर कार्डवर अजूनही आपण पाहतोय 22 धावा जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 42 धावांचं लक्ष्य आहे, म्हणजे इथून अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे। 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर राजू। आतापर्यंत जर दोघांचे विकेट्स जर पाहिले तर सेम झाले आहेत। 3 विकेट्स आपल्याला 4 आणि 3 विकेट्स आहेत। यावेळेस पायात चेंडू टाकला होता, चेंडूला खेळून काढलाय, तिथे मात्र रोखलं गेलंय। चेंडूवर सिंगल रन्स मिळते, परंतु सिंगल डबलने जाणीव आहे बोईसर पॅकर संघाला, जास्त काही नुकसान नाहीये आपली। इथून जर पाहिलं तर पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टाकला गेला राजूच्या गोलंदाजीतून। चला प्रत्येक चेंडूवर तुम्ही मीटिंग करू शकणार नाहीये। बोईसर पॅकर्स या संघाला एक शेवटची वॉर्निंग आहे, कारण की आयोजक आम्हाला इथून सूचना देत आहेत की जर टायमाचं बंधन नसेल तर तुम्ही पंचांच्या मदतीने बिंदास पेनल्टी देऊ शकतायत। आयोजकांचं इथे मात्र आम्हाला कॉल आहे, परंतु तुम्हाला प्लीज वारंवार विनंती करतोय, मॅच मजेदार आहे। मॅच इथे मात्र आपण पाहतोय कुठेतरी चुकी केली की काय। महत्वाचा गडी होता शिवराम, इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता। कुठेतरी हातामध्ये झेल होता, झेल नसता तरी देखील हा बॉक्स विकेटने विकेट मिळाला असता, परंतु आपण पाहतोय कुठेतरी चुकी झाली। शिवरामला जीवनदान मिळालंय, 1 रन्स देखील मिळालाय। धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 धावा। काय मॅच आहे, खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते। मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन होताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस फुलटॉस चेंडू आहे, चेंडूला इथे मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स करता डिक्लेअर झोन कडे पाठवलाय। सिंगलने धावसंख्या वाढेल, स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 25 धावा। इथून येणाऱ्या चेंडूंचा जर विचार केला तर आता मात्र आपण पाहतोय 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत, एकंदरीत 17 धावा। 9 मध्ये 17 बनवायचे आहेत। मॅच अजूनही ऑन आहे, अजूनही कोण जिंकेल कोण हरेल हे आतापर्यंत आपण सांगू शकत नाहीये, परंतु जो चांगला करेल, जो बेस्ट देईल तोच जिंकेल या मैदानामध्ये। पुन्हा एकदा हो क्या बात आहे, शिवरामच्या बॅट मधून इथून जर पाहिलं तर कार्पेटला रोल करत चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। आणखीन येतं एक चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचेल, ती म्हणजेच 29 धावा एसडीजे। थँक्यू डीजे, थँक्यू। चला टाइम वेस्ट नका करू प्लीज, डोंट वेस्ट। इथून आपण पाहतोय चौकार तर आले, शिवराम आक्रमक झालाय थोडासा। तर मात्र पाहायला मिळेल यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे, परंतु तिथे आपण पाहतोय यावेळेस काय घडलंय,
शिवरान बॅक टू द डगआउटला जाईल. इथून जर पाहिलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि सरळपैकी केली. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर इथून जर पाहिलं तर आता मात्र विकेटचं पारडं जर विचार केला तर पॅराडाईज संघाचे विकेट जास्त झाले आहेत. म्हणजे इथून जर जो रन्स धावसंख्या आहे ते तुम्हाला कंपल्सरी चेस करावी लागणार आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 29 धावा. या षटकातील अजूनही जर पाहिलं तर शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. आपण पाहतोय राजू खूप चांगली गोलंदाजी केली. ओहो, पुन्हा एकदा पाहायला चेंडू ब्रश होतोय. यावेळेस काय पाहायला मिळेल? डॉट चेंडू आलाय. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 कंप्लीट होत आहेत आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती म्हणजे 29 धावा. येणाऱ्या चेंडूचा विचार केला तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत एकंदरीत 13. 6 चेंडू 13 धावा. लक्षात असू द्या, आपण आपल्या जागेवर जा. आयोजकांची सूचना आहे, आपण जागेवर जा. धावसंख्या जर पाहिली तर 4 ने वाढेल. इथून आपण पाहतोय स्कोर कार्ड 34 रन्स सॉरी. अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 4 मध्ये 8. 4 चेंडू 8 धावा. सुपरस्टार सुपर हिरो बनण्याचा चान्स आहे. इथून जर पाहिलं तर फलंदाज मुबारक याला शॉट ऑफ लेन चेंडू. इथे मात्र चेंडूवर जर पाहिलं तर चेंडूला अडवलंय. रन्स मात्र सिंगल मिळेल. अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडू आणि 7 ची आवश्यकता. 3 मध्ये 7 बनवायचे आहेत. इथून पाहतोय कोणता संघ जिंकेल, परंतु प्रेक्षकांना ही मॅच आवडले. प्रेक्षक वर्ग ही मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त मॅच. ही चौकार येते, ही वेलकम चौकार येते आणि या चौकाराने धावसंख्या आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलून टाकेल. इथे मात्र चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 2 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत एकंदरीत 3. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस कराव्या लागतील या 3 धावा.
चार विकेट जर पाहिले तर पॅराडाईज संघाचे आतापर्यंत बाद झाले आहेत आणि 3 विकेट्स बोईसर पॅकरचे. म्हणजे इथून जर पाहिले तर ह्या 3 धावा तुम्हाला 2 चेंडूमध्ये काढावे लागणार आहेत. ओहो, हा चेंडूवर काय कमालीचा फटका. ज्या गोलंदाजाने ही मॅच जर पाहिलं तर कुठेतरी पराभूतीच्या छायेखाली आणून ठेवली होती, त्याच गोलंदाजाने फलंदाजीची जबरदस्त या ठिकाणी पारी खेळले आणि चेंडूवर